हवेली तालुक्यातील अष्टापूर येथे बिबट्यानं महिलेवर काल पहाटे जबर हल्ला केला। यामध्ये महिला गंभीर जखमी झालेली आहे। सदर घटना अष्टापूर ग्रामपंचायत हद्दीतील खोलशेत वस्तीमध्ये मंगळवार दिनांक 9 डिसेंबर रोजी पहाटे 5:15 वाजेच्या दरम्यान घडली। या घटनेमध्ये अंजना वाल्मिक कोतवाल वय वर्ष अंदाजे 55 राहणार खोलशेत वस्ती अष्टापूर या जखमी झालेल्या असून काल पहाटे अष्टापूर येथील खोलशेत वस्ती येथून खानापूर येथे दशक्रिया विधीला जाण्यासाठी आपल्या राहत्या घरापासून सुरेश आनंदा कोतवाल यांच्या घराकडे निघालेल्या होत्या। या दरम्यान रस्त्यामध्ये बिबट्यानं त्यांच्यावर हल्ला केलेला आणि या हल्ल्यामध्ये त्या जखमी झाल्या असून त्यांच्या डोक्यावर, कपाळावर आणि पायावर बिबट्याच्या दातांनी जखमा केलेल्या आहेत। त्यांना वाघोली येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलेलं आहे। तर वन विभागाकडून या परिसरामध्ये पिंजरे लावले जात आहेत। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। मी कविता गणेश कोतवाल, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अष्टापूर। आमच्या इथे आज सकाळी पहाटे 5:30 वाजता एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला। वारंवार वन विभागाला सांगूनही त्यांनी दखल घेतली नाही, त्यामुळे नागरिकांच्यात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। गेले 2 वर्ष झाले हा आम्हाला बिबट्याचा त्रास आहे, तरी शासन याची काही काळजी घेत नाही। नागरिकांचं जीवन याच्यामुळे अडचणीत येत चाललेलं आहे। आम्हाला शेतकरी असल्यामुळे आमची उपजीविका शेतावरच आहे। शेतीत आम्हाला रात्रीचं पाणी धरावं लागतं, शेतातली कामे करावी लागतात दिवसभर। मग त्यासाठी सरकारने आम्हाला काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे त्या वाघाचा, किंवा त्यांना दिवसा गोळ्या बिळ्या झाडण्याची परवानगी दिली पाहिजे। त्यांच्यामुळे आमच्या नागरिकांचं, गरिबांचं जीवन धोक्यात येते बिबट्यामुळं। राहणार अष्टापूर खोलशेत वस्ती। काल रात्री जो पहाटे बिबट्याने हल्ला केला ती माझी आई असून बिबट्या आता गेले 2-3 वर्षापासून आमच्या तिथं 15-20 दिवसांनी कंटिन्यू 15-20 दिवसांनी कुठं पण दिसतो। म्हणजे आज एकीकडे दिसला तर उद्या दुसरीकडे लगेच दिसतो, म्हणजे रोज दिसतो। तर त्या बिबट्यासाठी आम्ही वन अधिकाऱ्यांना एक तक्रार केली होती, पण त्यावेळेस त्यांनी एकदा फक्त पाहून गेले येऊन, परत काही त्याच्यावरती डिसिजन नाही घेतला त्यांनी। आणि पिंजरा परत एकदा हे केलं तर त्यांनी पिंजरा लावला होता, तर ते पिंजरा लावला पण ते फक्त आणून तिथे ठेवला, त्याच्यावरती काहीच प्रक्रिया काहीच केलेली नाही त्यांनी। तिथे तो फक्त आणून ठेवला, महिनाभर होता, पण त्याच्यावरती काहीच त्यांचे कोण अधिकारी नव्हते तिथे, त्यावेळेस येतच नव्हते। आणि आता असे जनावरे, वासरं, परत शेळ्या, मेंढ्या वगैरे ह्याच्यावरती हल्ला करत होता तो, पण आता डायरेक्ट माणसावरती हल्ला केला त्यांनी। तर इथून पुढं आता एकदा केल्यावरती माणसावरती हल्ला केला म्हणलं, इथून पुढं पण त्याची काही गॅरंटी नाही आता। नमस्कार, मी शीतल कोतवाल, अष्टापूर गावामध्ये खोलशेत या वस्तीमध्ये राहतो आम्ही। आज आमच्या सासूबाई काय नाही काय एकच झालं। मला असं सांगायचे की आज आमच्या सासूबाईंवरती बिबट्याने हल्ला केला, तर वन विभाग अधिकारी बोलतात की आम्ही तुम्हाला नुकसान भरपाई देऊ। नुकसान भरपाई कशाची देणार आहे? मला काय म्हणायचंय, माणूस गेल्यानंतर त्याची नुकसान भरपाईचा काहीच एक उपयोग नाही। तो माणूस असेल तर आज ना उद्या तो किती पण कमवू शकतो, नाही का, काय बोलतात, तो माणूस असेल तर त्याच्या कमाईवरती कुटुंब जगू शकतं। त्या नुकसान भरपाईचं आपल्याला काय करायचंय? VIP लोकांसाठी जर तुम्ही 4-5 बॉडीगार्ड देऊ शकता, पण शेतकऱ्यांसाठी तुम्ही काहीच करू शकत नाही, याचं मला वाईट वाटतं। ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।